पश्चिम विदर्भाची आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जसे विजय वडेट्टीवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर हे सगळेच दिग्गज नेते उपस्थित होते। आणि यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवालाखे, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय महत्त्वाची चर्चा झाली आणि अमरावती लोकसभेवर सगळ्यांचं डोळं आहे? बघा, अमरावती लोकसभेवर तसंही आमचा हक्क आहेच, आपल्या सर्वांना आमच्याकडे सक्षम उमेदवार सुद्धा आहे। तर महाविकास आघाडी आणि जे आमचं आहे त्याच्यामध्ये जेव्हा ठरेल तर 100% आमची मागणी तर राहणार आहे। जसं आम्ही यवतमाळ वाशिम मागतो आहे, अमरावती मागतो आहे, तर आमची मागणीच राहणार आहे की अमरावतीला सुद्धा तिकीट मिळाली पाहिजे। परंतु एकंदरीत पाहिलं तर मागच्या वेळेस नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या, पण नंतर त्यांनी भूमिका बदलली, ते भाजपला समर्थन दिलं। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष दावा ठोकताय की अमरावतीची जागा आम्हाला मिळेल। बघा, प्रत्येकजण आपापला दावा करणारच आणि काही लोकांवर तर आम्हाला अजिबात बोलायचं नाही जे दल बदलू आहे, ज्यांनी आमच्या महिलांनी मोठ्या संख्येने त्यावेळेस मतदान केलं होतं आणि त्यांना निवडून आणलं होतं। आणि निवडून आणल्यावर त्या ज्या पद्धतीने आमच्या पक्षातून निघून गेल्या आणि ज्या पद्धतीची त्यांची वर्तणूक आहे तर त्यावर भाष्य आम्हाला करायला योग्यच वाटत नाही। म्हणजे एक महिला अध्यक्ष म्हणून तर मला योग्य वाटत नाही। एकंदरीत काय वाटते, काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये किती जागा घेणार आहात तुम्ही? महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगते, भारत जोडो यात्रा झाल्यानंतर आता पुन्हा न्याययात्रा सुरू झालेली आहे। न्याययात्रा याच्यासाठी आहे, तुम्हाला सांगतो, जी बिल्किस बेगम तिला न्याय मिळेपर्यंत आमची ही 100 दिवसाची यात्रा राहणार आहे। ज्या बिल्किस बेगमला ज्या पद्धतीने या लोकांनी टॉर्चर केलं आणि त्यांच्या आरोपीला 15 ऑगस्टसारख्या दिवशी सन्मानित करता, तुम्ही महिलांच्या बाजूनी आहे। रेसलर मुली ज्यांनी गोल्ड मेडल मिळालं, आपला झेंडा दुसऱ्या देशामध्ये हे केला, त्या मुलींना सुद्धा तुम्ही न्याय देऊ शकत नाही। म्हणून ही यात्रा जी आहे त्यांना न्याय मिळेपर्यंत 100%, मणिपूरची मुलगी, आमची मणिपूरची आदिवासी मुलगी, तिला सुद्धा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही न्याय यात्रा राहणार आहे। आणि याचा परिणाम भारत जोडो यात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असेल की महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने महिला मैदानात उतरलेल्या होत्या आणि लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने महाराष्ट्रातली महिला मतदान करणार आहे। आणि येणाऱ्या 2024ला जसं त्यांनी खोटं बोलून मतदान घेतलं होतं, हे सर्वांना माहिती आहे, मोदीजी खोटं बोलले आणि मतदान घेतलं। आता 10 वर्ष ते झोपलेले होते आणि 10 वर्षानंतर आता आरक्षणाचा मुद्दा काढला। महिला मूर्ख नाही, महिलांना सगळं कळतं। आरक्षण तुम्हाला द्यायचं असतं तर 5 राज्यांमध्ये निवडणुका होत्या, त्या 5 राज्यांमध्ये लागू केलं असतं। ज्या पद्धतीने राहुलजींनी, प्रियंकाजींनी यूपीमध्ये 40% महिलांना तिकिटा दिल्या, इतकं महिलांच्या विरोधातले हे सरकार आहे। महागाई असो, युवक बेरोजगार झालेला आहे आणि हे सर्व झळ पोचते ती महिलांना। आणि म्हणून 2024ला महिलांच्या मतानेच सरकार येणार आहे, मग लोकसभेच्या सीटा असो की विधानसभेच्या असो। काँग्रेस महिलाचं तुम्ही नेतृत्व करताय, तुम्हाला काय अडीअडचणी याला, आता पुढची भूमिका आता काँग्रेस महिला काय घेणार आहे? बघा, मला आमच्या पार्टीमध्ये अडचणी नसतात, परंतु आम्ही जेव्हा आंदोलनं करतो महागाईच्या विरोधात, अहो यांना लाज वाटायला पाहिजे। आमच्यावर नॉन बेलेबल गुन्हे दाखल करतात। त्या दिवशी एक गुन्हा दाखल केला जेव्हा की मी त्या आंदोलनामध्ये नव्हते, मी ऑफिसमध्ये बसले होते। मी जेव्हा PIला फोन केला, DYSPला फोन केला, तर ते म्हटलं तुमचा फोटो आहे आणि माझा ऑफिसचा फोटो लावला। बघा, आम्ही आता घाबरणार नाही। आम्ही 4 महिला जेव्हा जातो तर हे लोक निर्डावलेले बाहेरसुद्धा येत नाही, परंतु आता 4 महिला जाणार नाही, 4000 महिला जातील आणि कमिशनर असो की SP असो त्याला बाहेर यावं लागेल। कारण या पद्धतीने जर महिलांची पिळवणूक होत असेल तर महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून कधीही आम्ही खपून घेणार नाही। आमच्यावर जर आम्ही काय मर्डर केले, आम्ही काय लोकांना मारतो, साधा आम्ही बाहेर निघालो तर तुम्ही आमच्यावर इतके गुन्हे दाखल करता। आणि तुमच्या महिला एवढं आंदोलनं करत होते तेव्हा तुम्ही आमच्या लोकांनी कधी गुन्हे दाखल केले नाही। म्हणजे तुमचं किती खालच्या पातळीचं राजकारण आहे हे दिसून पडते आणि महिलांना हे कळून चुकलेलं आहे की भाजप सरकार हे महिला विरोधी आहे। ह्या होत्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया ABP मला दिली आणि त्यांनी सांगितलं की महिला हे आता अत्याचार विरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मागणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।